नमस्कार, मी प्राजक्ता आपले कोंशी। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे केमिकल विरहित पौष्टिक दर्जेदार प्रतीचे अश्वमेध एंटरप्राइजेसचे प्रोडक्ट। ते आज मी तुम्हाला दाखवते। सर्वात प्रथम आपण तुपापासून सुरुवात करूया। गीर गाईचं तूप आहे, 200 ग्रॅम पॅकिंग आणि 500 ग्रॅम पॅकिंग, दोन्हीही पॅकिंग आपल्याला अवेलेबल होती। त्याच्यानंतर माझ्याकडे आहे लोणच्याचे प्रकार आहेत 5। मिरचीचं लोणचं, गावठी मिरची आहे, गावठी मिरचीचं लोणचं, आंब्याचं लोणचं, लिंबाचं तिखट लोणचं, हे आपण पाहू शकता, लिंबाचं गोड लोणचं। त्याच्यानंतर आहे आंबोशीचं लोणचं। आंबोशीचं लोणचं अर्धा किलो पॅकिंगमध्ये आहे। बाकीचे जे 4 प्रकारचं लोणचं आहे ते 200 ग्रॅम पॅकिंगमध्ये आहे। आता तुम्हाला मी आंब्याचे प्रोडक्ट दाखवते। आंब्याचा आमरस सगळ्यांनाच माहिती आहे। माझ्याकडे आहे आंब्याचं सरबत, आंब्याचं सरबत। त्याच्यानंतर आहे मुखवास, आंब्याचा मुखवास आहे, ओके, त्याला आपण मँगो क्रशसुद्धा म्हणू शकतो। आंबा मावा, चुलीवर प्रॉपर हापूस आंब्याचा रस आटवलेला आहे, आंबा मावा। त्याच्यानंतर आंबा पोळी 100 ग्रॅम पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे। आंबा मावा जो आहे तो 1/2 किलो पॅकिंगचा आहे। त्याच्यानंतर आहे आंबोशी, सुकवलेल्या मीठ लावून कैऱ्या, आंबोशी अर्धा किलो पॅकिंग आहे हे। त्याच्यानंतर आपल्याकडे आहे काजूचं सरबत, म्हणजे काजूचा जो बोंड असतो, काजूच्या बोंडाचं सरबत। आपल्याकडे आहे फणसाचा प्रकार, 2 प्रकार आहेत, तळलेले गरे, मीठ लावलेले म्हणजे सॉल्टेड आणि मसाला गरे, असे 2 टाईपचे आहेत। मसाला गरे आणि सॉल्टेड गरे 100 ग्रॅम पॅकिंगमध्ये। त्याचप्रमाणे आहे फणस पोळी, तीसुद्धा 100 ग्रॅम पॅकिंगमध्येच आहे, अशी चौकोनी कट केलेली। त्याच्यानंतर आहे मेथकूट, मेथकूट सगळ्यांनाच माहिती आहे। सांडगी मिरची, ओके, सांडगी मिरची आणि ताकातली मिरची असे 2 प्रकार असतात, पण माझ्याकडे जी आहे ती प्रॉपर गावठी मिरची आहे, सांडगी मिरची। ताकातली मिरची असते ती लांबडी असते। त्याच्यानंतर माझ्याकडे आहे कोकम सरबत, ओके, उन्हाळ्यात प्रत्येकालाच गरज असते कोकम सरबत। माझ्याकडे आहेत काही प्रकारचे ड्रायफ्रूट्स, त्यात आहे ते काजू बटर, अख्खा काजू आहे, चुलीवर भाजलेला, प्रॉपर चुलीवर भाजलेला आहे। त्याच्यानंतर आहे अक्रोड, तुम्ही पाहू शकता, छोटं पॅकिंग आहे 100 ग्रॅमचं, अक्रोड आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे काळ्या मनुका, सीडलेस मनुका आहे, सॉल्टेड पिस्ता आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे आहे अंजीर, बदाम आणि बेदाणे, ओके, याला काहीजण मनुका म्हणतात, त्याला आपण बेदाणे म्हणतो। त्याच्यानंतर माझ्याकडे गावठी तांदूळ आहे 2 प्रकारचे, हा एक प्रकार आहे लाल तांदूळ, बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर दुसरा आहे पांढरा तांदूळ, हे बघा, लाल तांदूळ आणि पांढरा तांदूळ असे 2 प्रकारचे माझ्याकडे गावठी तांदूळ आहेत। हे आपण मऊ भात आणि पेजेसाठी, दोन्ही प्रकारचे तांदूळ आपण मऊ भात आणि पेजेसाठी वापरू शकतो। आता तुम्ही बरेचसे माझे प्रोडक्ट बघितलेले आहातच, जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मी माझा नंबर सांगते।